ठिकाणी ते प्रपोजल एक एजन्सी आहे, त्या एजन्सीने ते प्रपोजल आपल्याला पुटअप केलं. परंतु 7 जानेवारी रोजी नितीन गडकरी साहेबांकडे दिलेला एक बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये प्रेझेंटेशन द्यायचं होतं म्हणून आम्ही त्या एजन्सीला सांगितलं होतं की आपल्याकडे माझी अशी संकल्पना आहे आणि आपल्या एजन्सीच्या माध्यमातून त्याचे प्रेझेंटेशन करणार आणि त्यांनी ते 5 रूट जे आहे ते दाखवले होते. परंतु तसं काही नाही. आम्ही असं सांगितलं की MMR क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने मेट्रोचे मेट्रो 1, मेट्रो 2, मेट्रो 3, मेट्रो 4 अशा पद्धतीने रूट निर्माण झाले, तशाच पद्धतीनं रोपवे म्हणजे हवाई टॅक्सी असे त्याचे रूट निर्माण व्हायला हवेत आणि ज्या ज्या ठिकाणी आपण ते रोपवे रूट करू शकतो त्या ठिकाणी चा जो अहवाल आहे तो अहवाल करणं गरजेचं आहे. नितीन गडकरी साहेबांनी ताबडतोब त्या प्रस्तावाला माझ्या मान्यता दिली आणि त्यांच्या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत विभागाचे त्यांना सांगितलं की याचा DPR तयार करा, कुठेही योग्य आहे कुठे अयोग्य आहे हे पण तुम्ही त्या अहवालात द्या. कारण मुंबई ठाणे म्हणजे MMR क्षेत्र जर तुम्ही बघितलं तर समुद्र किनारा चारी बाजूला आहे, तुम्हाला खाडी आहे, त्याचबरोबर डोंगर दऱ्यांनी सुद्धा व्यापलेलं म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क आहे, कुमारेश्वर अभयारण्य आहे, अशा सारख्या ठिकाणी जर रोपवेच्या माध्यमातून तुम्ही वाहतुकी चालू केली तर प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय गरजेची ती आहे. कारण रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती कमी होत आहे, मेट्रो येते, रेल्वेची वाहतूक होते, वेगवेगळ्या बसेसची लोकांना गरज आहे त्या बसेस वापरतात. परंतु रस्त्यावरची वाहतूक मात्र अजून काही कमी झालेली नाही. ती वाहतूक जर कमी करायची असेल तर पर्याय म्हणजे फक्त रोपवे पर्याय नाही, जलवाहतूक सुद्धा भविष्यामध्ये मी तो विषय घेणार आहे आणि त्या माध्यमातून जलवाहतूक सुद्धा सुरुवात करणार आहे. परंतु सध्या माझा फोकस फक्त रोपवेला मान्यता दिली, त्याच्या DPRला मान्यता दिली तर ते कसं इम्प्लिमेंट होईल आणि आपल्याला आपल्या MMR क्षेत्रामध्ये कसं राबवता येईल यामध्ये प्रयत्न